आता स्वामीनाथनना तुम्ही भारतरत्न देताय, मग त्यांना भारतरत्न देण्याबरोबर स्वामीनाथननी जो काही अहवाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा तुम्ही करा, असा माझा तुम्हाला आग्रह आहे। पहिल्या प्रथम मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि इकडे बरेचसे जुने चेहरे सुद्धा आहेत जे आता सेवानिवृत्त झालेत। कदाचित त्यांना शिवसेनेमुळे नोकरी मिळाली असेल नसेल, पण त्या तरुण वयापासून त्यांनी हातात धरलेला हा भगवा झेंडा सेवानिवृत्तीनंतर सुद्धा सोडला नाही, त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो। आणि यालाच निष्ठा म्हणतात। असं काही नाही की गेल्या 56-57 वर्षामध्ये शिवसेनेने वादळ नाही पाहिली, उलट काही काही वादळ तर शिवसेनेने अंगावरती घेतलेली आहेत। काही वृक्ष उन्मळून पडले, आता सुद्धा शिवसेनेला मुळासकट उखडून टाकण्याची काही जणांना एक फरफरी आलेली आहे। त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये की शिवसेनेची मुळं ही एवढ्या खोलवर गेलेली आहेत की ती जर का उपटायला गेला तर तुम्ही तुमच्या सगळ्या कुळांसकट उपटले जाल, तेव्हा त्या भानगडीत पडू नका। साहजिकच आहे, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि काही एक रूढी असतात, परंपरा असतात, राजकारणात असतात, त्या मोडून टाकण्याचा एक प्रघात पडलाय। आणि तो प्रघात जर का तुमच्या लक्षात आला असेल किंवा नसेल, तो पहिला म्हणजे भारतरत्न। बरोबर ना केतकर साहेब? भारतरत्न किती द्यायची, कोणाला द्यायची, कधी द्यायची, ह्याचं एक आतापर्यंत एक काहीतरी सूत्र होतं। आता त्यांना म्हणजे जसं आले देवाच्या मनात येथे कोणाचे काही चालेना, तसं आले मोदीजींच्या मना कोणालाही काही देत आहेत। मी असं नाही म्हणत की ज्यांना ज्यांना भारतरत्न दिलेत त्यांचं काही चुकीचं केलंय, पण जेव्हा ती लोक होती, त्या व्यक्ती जेव्हा हयात होत्या, तेव्हा तुम्ही पराकोटीचा विरोध त्यांना केला होता। अगदी कर्पुरी ठाकूरांचं उदाहरण सुद्धा मी काल परवाकडे सभेत सांगितलं। साधारणतः 78-79 साली कर्पुरी ठाकूरांचं मंत्रिमंडळ हे बिहारमध्ये होतं आणि त्या काळामध्ये मंडल आयोग नव्हता, मंडल आयोग नंतर आला। पण कर्पुरी ठाकूर ही पहिली व्यक्ती ज्यांनी सरकारी सेवेमध्ये, हे तुम्हाला का सांगतो कारण सरकारी सेवा आणि इतर सेवा या तुमच्याशी संबंधित आहेत, पहिल्यांदा 26% आरक्षण आणलं मागासवर्गीय किंवा वंचित यांच्यासाठी। तेव्हाचे जे दिवस जर आठवले, जर काढून पाहिले, तर त्यांना विरोध करणारे होते हे जनसंघ। जनसंघाने विरोध केला होता, अगदी रस्त्यावरती उतरून विरोध केला होता, काय काय घोषणा दिल्या होत्या त्या सुद्धा नमूद केलेल्या आहेत। म्हणजे तेव्हा त्यांनी जे काय काम केलं ते तुमच्या लक्षात नाही आलं, तुम्ही तेव्हा त्यांना शिव्या दिल्या। आज 79 सालानंतर 24 साली तुम्हाला मतं पाहिजेत त्या बिहारमध्ये, म्हणून तुम्ही कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न देताय। ठीक आहे, उशिरा का होईना लोकांचं मोठेपण तुम्हाला कळते। तसंच तुम्ही स्वामीनाथनना भारतरत्न दिलं। तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की आपण जेव्हा युतीमध्ये होतो त्यावेळेला आपण स्वामीनाथनना देशाचं राष्ट्रपती करा अशी आपली मागणी होती, कारण शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम त्यांनी केलं। आता स्वामीनाथनना तुम्ही भारतरत्न देताय, मग त्यांना भारतरत्न देण्याबरोबर स्वामीनाथननी जो काही अहवाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा तुम्ही करा, असा माझा तुम्हाला आग्रह आहे। नाहीतर कशासाठी गेलं? हरित क्रांतीचे जनक म्हणजे काय केलं नेमकं? त्यांनी झाडं लावली। हरित क्रांती म्हणजे नुसतं वृक्षारोपण करणं नाहीये, हरित क्रांती म्हणजे नुसतं लॉनला पाणी घालणं नाहीये, तर जो खरा हरित क्रांती करणारा आपला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला जगवणं, झाड जगवणं हे वेगळं, पण झाड जगवणाऱ्याला जगवणं हे काम त्या स्वामीनाथननी करायला सांगितलं होतं। ते न करता तुम्ही त्यांना भारतरत्न देतात, हा पोकळपणा आहे। हा पोकळपणा सगळ्यांच्या लक्षात येतोय। येत्या काही दिवसामध्ये आणखीन काही भारतरत्न ते जाहीर करतील। ठीक आहे, त्यांना जर का असं वाटत असेल की आपण निवडणुकीच्या तोंडावरती कोणाकोणाला काही सन्मान केले म्हणजे तो प्रदेशच्या प्रदेश आपल्या मागे येईल, एवढा सोपा आता काळ राहिलेला नाहीये।